नमस्कार सगळ्यांना, पूनम किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. चला तर आज आपण आखा मसूर भात करतोय. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी साधी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी पहिले एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेले आहेत. कोलमचा तांदूळ आहे, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तर इथं बुडग्याने एक बुडगं तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा बुडगं अख्खा मसूर घेतलेला आहे. आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं. तेल गरम झाले की शेंगदाणे टाकून घेतले. आता लगेच 1 चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की लगेच 1 चमचा जिरे टाकून घेतले. लगेच खडे मसाले टाकून घेतले. खडे मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे. लगेच कढीपत्त्याचे 10 ते 15 पाने टाकून घेतले. 2 मिनटं परतून घेतलं. लगेच 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा पण 2 मिनिट परतून घेतला. लगेच आता 4 ते 5 हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकून घेतली. लगेच अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकून घेतली. आता 2 ते 3 मिनिट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. कांदा छान तळू द्यायचा. लगेच 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेतला. बटाटो टाकून घेतला. बीन्स टाकून घेतलं. तर लगेच 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. लगेच पाव चमचा हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे. 4 ते 5 मिनिट मस्त मंद गॅसवर परतून घ्यायचं. लगेच तांदूळ आणि मसूर टाकून घ्यायचं. लगेच 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं. गरम पाणी टाकून घ्यायचं. परत एकदा मिक्स करून घेऊ. तर चवीनुसार मीठ टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. एक उकळी आली का आता लगेच पुन्हा एकदा परत मिक्स करून घेऊ. आता कुकरचं झाकण ठेवून लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे बघू शकता 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. इथे आपला मसूर भात रेडी आहे खाण्यासाठी. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. किती छान कलर आलेला आहे. मऊसूद असा शिजलेला आहे मसूर भात. मसूर भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.